वर्ग 10वी प्रश्न दिलाय तुम्हाला. प्रश्न आपण स्क्रीनला शेअर केलेला आहे. 4 गुणांसाठी परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न आहेत बघा. किती गुणांसाठी? 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. दोन संख्यांची बेरीज 97 आहे. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता भागाकार 7 आणि बाकी 1 उरते, तर त्या संख्या शोधा असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जाणार आहे. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामधला हा एक छोटासा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न, ते आपण बघणार आहोत. बरोबर. आता काय सांगितले तुम्हाला? लहान संख्येने मोठ्या संख्येला, दोन संख्येची बेरीज 97 दिली. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार किती येईल तुमचा? 7. बाकी किती उरले? 1. असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. आता समजा मोठी संख्या आणि लहान संख्या असं दोन संख्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत. आता मोठी संख्या आपल्याकडे कोणती आली? x. बरोबर. मोठी संख्या किती आहे तुमच्याकडे? x. लहान संख्या आली आपल्याकडं y. दोन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. ह्या दोन संख्या घेऊन आपल्याला काय करायचंय? भागाकार दिलेला आहे. मोठी संख्या आणि लहान संख्या. मग आता काय करायचे? तर तुम्हाला सुरुवातीला लिहायचे दिलेल्या अटीनुसार, जे आपण त्या समीकरणामध्ये अटी पाहिल्या, 8 पहिली दुसरी. बरोबर. दिलेल्या अटीनुसार समीकरण तुम्हाला मांडून घ्यायचं आहे. समीकरण तुमचं आले x + y = 97. x अधिक y बरोबर किती रे? 97 तुम्हाला दिलेलं आहे. ही झाली तुमची पहिली अट. आता एक सूत्र आहे भागाकाराचं. सूत्र काय रे भागाकाराचं? एक सूत्र आपल्याकडे दिलेलं असते बघा. भाज्य बरोबर भाजक, भाज्य बरोबर भाजक गुणाकारामध्ये भागाकार. काय लिहायचे आपल्याला? गुणाकारामध्ये भागाकार. त्याच्यात अधिक काय करायचे आपल्याला? जी काय तुम्हाला बाकी दिलेली आहे ती बाकी. हे अशा प्रकारचं एक सूत्र आपल्याला भागाकार करताना 4थी पासून आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आता ही झाली पहिली अट. आता दुसरी अट काय तुम्हाला दिलेली? मग ते बघायचं आपल्याला. दिलेल्या दुसऱ्या अटीप्रमाणे किंवा दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार. बरोबर आहे? नाही तुला इथे उभा करून बघ बोर्डावर सोडवतो का? नाही. तर घोडं पाणी पिते. आता दिलेली दुसरी अट काय बाबा? x बरोबर 7 आपल्याला दिलेलं आहे. 7 काय तुमचा? भागाकार. 7 काय तुमचा? भागाकार. बरोबर. मग x बरोबर y गुणाकारामध्ये 7 अधिक 1 आपली बाकी येणार आहे, म्हणून ती आपल्याकडे बाकी आलेली आहे. मग आता x आपल्या जागेवर जशाला तसा 7 गुणिले y इथं आलं तुमचं y अधिक 1 आपल्या जागेवर जशाला तसा. समीकरण तुम्हाला तयार करायचं. मग समीकरण तयार करायचे म्हणले हा x इथं वजा होणार, 7y बरोबर 1 समीकरण आहे. म्हणजे जो अधिक आहे ते वजा करायचं होतं, पण त्यांनी जागा सोडली का? नाही सोडली. म्हणून ते काय झालं? बरोबर चिन्हाच्या समोर गेला. आता आपल्याकडे समीकरण तयार झाले. हे एक समीकरण झाले, याला आपण 2 नाव देऊ. हे समीकरण झाले, याला 1 नाव देऊ. अशा प्रकारे समीकरण आपल्याकडे तयार झालेले आहे. आता काय करायचं तुम्हाला? समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण नावं दिले. त्याच्यात काय बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार जे काय क्रिया तुम्हाला करायची आहे ते आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. तुझ्याकडे बघा. मग आपल्याला काय करायचं? समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करायची. मग का बेरीज होती ती बघा रे. पटकन सांगा जरा. काय करायचंय? 1 मधून 2 वजा करायचं असं त्यांचं मत आहे. मुलांचं काय मत आहे रे? आपलं तर काही द्या द्यावं घर तुम्हाला. वजा करू. काय करायचं आपल्याला? वजा. वजाबाकी. समीकरण 1 काय दिलेलं आहे तुमच्याकडे? x + y अधिक y. छान. 97. हा 7 कर जरा लक्ष द्यायचं. दुसरं समीकरण काय आपल्याकडं? 1. असे 2 समीकरण आपल्याकडे दिलेले आहेत. आता इथं काय होणार? x कॉमन वजाबाकी होणार. इथं बेरीज होणार, इथं वजाबाकी होणार. x तर आपल्या कामातून गेलं. 7 आणि y ची बेरीज होणार. आपल्याकडे आलं इथं 8y.
इकडे बरोबर 97 आणि एक 98 व्हायला लागले, वजा केलं तर 96 आहे. मग वजाबाकी करायची बेरीज काय दिली तर वजा वजा करावा. किती झालं 96. आपल्याला काढायचं काय बाबा, y ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. म्हणून मग आपण इथे लिहू, म्हणून 8y बरोबर 96. मी इकडे लिहितो, तुम्ही खाली लिहा. 8y बरोबर 96 म्हणून y आपल्या जाग्यावर 96 आपल्या जाग्यावर 8 गुणाकारात तिथं भागाकार झाला. तुझा भागाकार किती आला ते सांगा, बोलू नको तुलाही बोलले. किती आला 12. 12 ते 96. तुझा भागाकार आला आपल्याकडे 12. हे झालं आपलं y ची किंमत. आता y बरोबर 12 ही किंमत कशामध्ये ठेवायची, तुम्हाला समीकरण 1 2 जे काय तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात. कोणत्या समीकरणात ठेवायचं पटकन हा, त्याचं म्हणणं आहे मला 1 मध्ये ठेवायचं, त्याला एक समीकरण मध्ये खूप आवड आहे. मग आपण इथे लिहू y बरोबर 12 ही किंमत किती मध्ये ठेवायची, तुला समी 1 मध्ये ठेवून, 1 मध्ये ठेवून ठेव. समी 1 काय आहे तुझ्याकडं, x दिलेला आहे तुला, किती आहे 12. y ची किंमत काढेल बरोबर. मग x प्लस y होतं, इथं 12 आले बरोबर आले 97. कशाची किंमत काढायची तुला, हा मग हा, म्हणून आता काय करायचं तुला, x अधिक 12 आहे बरोबर, बरोबर किती आहे 97. म्हणून x बरोबर 97 आपल्या जाग्यावर, हे 12 अधिक आहेत इकडे गेले वजा झाले. 97 मधून तुला 12 वजा करायचे, उत्तर किती आलं बघ पटकन 85 आलं का, चुकलं बरं. बघा आता त्या दोन संख्या तुम्हाला विचारलेल्या आहेत प्रश्न. मग त्या दोन संख्या कोणत्या येतात, ज्यांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी काय करायचे आहे तुला, त्या दोन संख्या आहे. किती आलं रे 85 एक आली, आणि दुसरी किती रे 12 व 12. एक ही आली आणि एक ही आली. ह्या आहेत दोन संख्या तुला दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय, जर एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे तर त्याचे सर्व कोन काढा, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे किंवा दिलेला असेल. तर त्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारचा आपला प्रश्न हा संपलेला आहे. पुढचा प्रश्न बघा तुम्हाला दिलेला आहे, जर एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे तर त्याचे सर्व कोन काढा. चक्रीय चौकोनाबद्दलचं एक सूत्र आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख परस्परांचे कसे असतात, पूरक. आपल्याला पूरक कोण असतात असे आपल्याला दिलेले. आता प्रश्नामध्ये तुम्हाला 5x + 5 दिले, एका कोपऱ्यात 5y दिलेले, पुन्हा 7x + 25 आहे आणि 25 आहे आणि 7y + 30 असं आपल्याला दिलेलं आहे. प्रश्न झाला का सगळ्यांचा, लाईटचा प्रॉब्लेम आहे झाला का रे, हा प्रश्न झाला असला तर चला उत्तर बघायला सुरुवात करत आहोत. पटकन हे समीकरण आपल्याला संपवायचं आहे, किंवा मग बघा लवकर बघा, लाईन येईल तोपर्यंत. झालंय का होणार, हा हे आव्हानात्मक प्रश्न आहेत आपल्याला तेच बघायचे. 4 मार्कासाठी तुम्हाला दिलेले, जर सोडवता आलं तर बघा पटकन इथंच आहे. हो जे पेपर होणार त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रश्न आरामशीर विचारले जाऊ शकतात, सप्लिमेंट असं किंवा आणखीन काय असे आपल्याला जवळपास आणखीन 140 ते 50 प्रश्न यावर बघायचे. भाग 2 मधले वेगळे राहतील, भाग 1 मधले वेगळे राहतील, आपल्याला दिलेले आहे. त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे, पटकन उत्तर संपवायचे तुम्हाला. ठीक आहे तुम्ही सोडवा, हो काय अडचण दिलेला आहे. त्याच्यानंतर मी पुढचा एक प्रश्न तुम्हाला देणार आहे, अजून 2 प्रश्न देणार आहे जे घरी मी तुम्हाला दिलेले होते प्रश्न, त्याच प्रश्नापैकी हे प्रश्न आहेत. पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं प्रश्न फिरून जरी आला तरी तुम्ही घाबरला नाही पाहिजे. म्हणून आता प्रश्न कसाही आला तरी आपल्याला भीती तुझी रे आम्हा मुळीना गडगडणाऱ्या नभा, बरोबर. मग असा गडगडाट करून तुला परीक्षेला सामोरं जायचंय म्हणल्यावर मग तुझ्यासाठी बँड बाजा पथक कशी तयारी करावं लागेल आपल्याला. हो चालतं झालं.
काय नाही, आरामशीर 4 गुणांचा प्रश्न आहे, एकदम व्यवस्थित सोडवायचा, घाई करायची नाही. फक्त टाइम इज मनी, वेळ हे धन आहे बाळांनो. त्या वेळेचं महत्त्व तुम्हाला कुठंतरी कळायला पाहिजे, म्हणून टाईम आपण लावलेला आहे. हो, टाईमनुसार तुमचं काम झालं पाहिजे. चालते का? बघा बघा, मी इथं आहे, जर नाही चाललं तर बोर्ड आहे आपल्याकडं, सगळी यंत्रणा आहे सज्ज. हां, बोलणं कमी करून सोडवलं तर पटकन सुद्धा, नाहीतरी तुला त्रासच आहे बोलण्याचं, आहे का नाही? चिंग मानतो. हो, सोडवा चला.